नमस्कार मंडळी, दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि आता सगळ्यांच्याच घरी धूमधाम चालू असेल ती म्हणजे खरेदीची। फराळ काय बनवायचे, फराळाची तयारी करायची, किराणा भरायचा, अजून पंत्या आणायच्या, बोळके आणायचे, ही सगळी तयारी आता सगळ्यांच्याच घरी चालू असेल। तर सकाळी सकाळी मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज शरीवचा टिफिनसाठी मी छान असे दोडक्याचे थालीपीठ बनवलेले होते। कारण आता मुलं असे दोडके वगैरे तर आपल्यासारखे खाणारच नाहीत आणि ते खात देखील नाहीत। भाजी वगैरे बनवली ना तर ते अजिबात खात नाही। त्यामुळे मग अशा पद्धतीने त्यांना थालीपीठमध्ये वगैरे टाकून दिले तर त्यांना कळतही नाही आणि आवडीने खातात सुद्धा। आणि पिझ्झासारखं मी तिला कट करून दिलं ना तर तिला ओळखायला सुद्धा येत नाही आणि तिच्या पोटामध्ये दोडकं सुद्धा जाते। एका आईचं काय असतं, फक्त आईला वाटतं आपल्या लेकरांनी पौष्टिक खावं, सगळ्या काही भाज्या खाव्या, पण आता लेकरं आजकालची अशी झालीत ना की भाज्या वगैरे तर त्यांना नकोच असतात। म्हणून असं काहीतरी वेगवेगळं करून त्यांना आपल्याला खाऊ घालायचं असतं। सगळ्या आयांचं हे असंच असतं। तर छान असे थालीपीठ बनवून घेतले, तुम्ही देखील बनवून बघा। काही नाही, दोडकं किसून टाकायचं, जे आपलं गिलकं म्हणतात ना ते गिलकं, त्यामध्ये गव्हाचं पीठ, थोडंसं ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ हे सगळं टाकलं आणि लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकली, मीठ टाकलं आणि जर मुलं तिखट खात असतील तर थोडंफार तिखट वगैरे आणि अशा पद्धतीने छान असे थालीपीठ बनवून घेतले। आणि बऱ्यापैकी मी बरेच थालीपीठ असे बनवते। काकडीचं सुद्धा मी तिला बनवून देत असते, कारण काय होतं मग ती आवडीने ते खाते आणि डब्यामध्ये मग तिला असं नवीन पण वाटतं तर मग खाते सुद्धा। आणि असं पिझ्झासारखं कट करून दिलं ना की मग तर तिला पिझ्झाचाच फील येतो आणि मी पण खुश आणि ती पण खुश। तर अशा पद्धतीने आता शरीवला स्कूलमध्ये पाठवायचं आहे आणि तिचा टिफिन वगैरे सगळं तयार करून दिला आणि त्याच्यासोबत थोडंसं सॉस। आपण हेल्दी कितीही खाऊ घालायचं म्हटलं ना तर मुलांना थोडंसं अनहेल्दी त्यासोबत द्यावंच लागतं। कारण काय होतं, त्या आजकालची मुलं अशी झालीत ना की ते तसं खाणारच नाही आणि तसं ती खाणार नाही, म्हणून थोडासा सॉस मी त्याच्यासोबत तिला दिला, तिचा टिफिन वगैरे भरून दिला। आणि ना आज दुपारी तिचं एक पार्सल येणार होतं, जसं की थंबनेलवरून तुम्हाला कळालेलंच असेल की शरीवसाठी मी आज काहीतरी मागवलेलं होतं। तसं तर 8 दिवसांपूर्वी मागवलं होतं, पण आता दिवाळीमुळे थोडंसं पार्सल यायला लेटच झालं आणि ती स्कूलमधून आलेली होती, तिची झोप वगैरे देखील झाली आणि खूप खुश होती। आणि आजकाल आमच्या मॅडमला ना स्कूलचा ड्रेस चेंजच करायचा नसतो, तोच ड्रेस तिला ठेवायचा असतो। आणि पार्सल उघडण्याच्या घाईमध्ये ना मी त्याला उलटंच फोडण्याचा प्रयत्न केला, नंतर बघितलं हे उलटं आहे। तर एवढी घाई गडबड आपल्याला होते की असं वाटतं कधी एकदा खोलून बघेला नाही, कधी त्याच्यामध्ये कसं निघेल पार्सल, डॅमेज वगैरे आहे का हे आपल्याला बघायची घाई असते। आणि तिच्या खुशी तुम्ही बघू शकता, अक्षरशः उड्याच मारत होती। पण खोलल्यानंतर तिला कळालं की हे जे मी कबर्ड मागवलेलं होतं तिच्यासाठी छोटंसं कपाट, पण उघडल्यानंतर त्याचे पूर्ण एक एक पार्ट आलेले होते। हे मला तर माहीत होतं, पण तिला वाटलं उघडल्यानंतर लगेचच मला कपाट दिसेल, तर तसं काही झालं नाही। त्याचं मॅन्युअल अगोदर निघालं, त्यानंतर हे कपाट जे आहे ना हे पूर्ण वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आलेलं होतं, तर ते जोडून त्याचं तयार करायचं होतं। म्हणजे हे असंच येतं, पण आता लहान लेकराला काय कळणार, तिला वाटलं डायरेक्ट रेडी कपाट आणि मग थोडीशी नाराज झाली की मम्मा हे असं काय कपाट। तर म्हटलं थांब बेबी तू थोडंसं, मी लगेचच तुला बनवून देते। तर हे याचे ना वेगवेगळे सेक्शन आलेले होते आणि आम्हाला एवढं जड गेलं हे कपाट बसवायला, खूप वेळ त्यामध्ये गेला। माझी भाची, मी आणि माझ्या सासूबाई आम्ही तिघी मिळून झटत होतो, पण ते म्हणजे व्यवस्थित त्यांनी काय झालेलं होतं, नंबर इकडे तिकडे झाल्यामुळे आमचं पण कन्फ्युजन होत होतं की कोणतं कुठे काय जोडावं आणि काय, त्यामुळे ते सारखं पुन्हा पुन्हा खोलावं लागत होतं। पण फायनली आम्ही त्यामध्ये 1 तास घातला, पण शरीवचं कपाट आज जोडूनच काढलं।
तर या अगोदर मी असं काही कपाट वगैरे मागवलेलं नाही आहे आणि असं कधी मी जोडलेलं पण नाही आहे, त्यामुळे थोडासा मला वेळ इथे लागला, पण फायनली आम्ही ते जोडलेलं आहे. पुढे तुम्ही बघाच. तर शरूला म्हटलं बाई माझं लग्नातलं कपाटसुद्धा एवढं जड गेलं नाही उचलायला सगळ्यांना, तू एवढं तुझं कपाट जड चाललं आहे आम्हाला फक्त जोडायला, आणि त्यात ते प्लॅस्टिकचं आहे. पण खरं सांगू मैत्रिणींनो, कपाट खूप छान आहे आणि याची क्वालिटी मस्त आली आणि मला आवडली देखील. मी असं ठरवलं होतं की जर व्यवस्थित जर आलं नाही ना तर आपण याला रिटर्न करूया, पण मला आवडलं कारण त्याचं जे प्लॅस्टिक आहे ना ते खूप मजबूत आहे आणि लहान लेकरांचे कपडे वगैरे ठेवायला, कारण मुलांचे कपडे ना खूप इकडे तिकडे होत असतात, कितीही आपण घड्या घालत राहिलो ना तर मुलं ना त्याला अस्तव्यस्त करतच असतात आणि आपल्याकडून देखील थोडंसं खराब होतच राहतं. त्यामुळे आता तिचे कपडे तरी याच्यामध्ये व्यवस्थित बसतील आणि फायनली हे कपाट जोडल्यानंतर असं दिसत होतं आणि तिचे कपडे त्यामध्ये एकदम छान बसले आणि मला खरंच याची क्वालिटी खूप आवडली. तुम्हाला घ्यायचं जर असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. जरूर तुम्हाला घ्यायचं असेल तर तिथे जाऊन फ्लिपकार्टवरून मी हे मागवलेलं होतं, तर तुम्ही नक्कीच परचेस करू शकता कारण क्वालिटी वगैरे छान आलेली आहे. नाही आवडलं तर रिटर्न देखील करू शकता. त्यानंतर आता कपाटाच्या खुशीमध्ये म्हटलं आता गोड तरी काय करावं, तर चहाची वेळ झालेलीच होती आणि म्हटलं आता शरीचं कपाट आलेलं आहे तर फेवरेट असा चहाच बनवूया, बाकी दुसरं तरी काय बनवणार एवढ्या अर्जंटमध्ये. तर सगळ्यांसाठी छान असा चहा ठेवला आणि आता आम्ही चहा घेतो आणि शरूचे कपडे वगैरे पण लावून दिले कारण तिला खूप जास्त घाई होती की मम्मा आता मी इथून पुढे ना माझं सगळं व्यवस्थित या कपाटात ठेवेल. तर म्हटलं बघू बाई आता किती दिवस तू हे करतीये आणि किती दिवस तुझे नियम पाळतीये. तर लेकराचं काय असतं, छोटंसं लेकरू ते किती दिवस त्याला काय कळणार कसं ठेवायचं काय, ते सगळं आपल्यालाच करावं लागणार. आणि एका आईचा आनंद फक्त यामध्येच असतो की लेकराचं सगळं सामान जिथल्या तिथे ठेवणं आणि ते सगळं ऑर्गनाईज असणं, यातच सगळा आनंद आपला असतो. चला आता चहा उकळलेला आहे, तुम्ही देखील या माझ्या लेकीच्या कपाटाच्या खुशीमध्ये चहा घ्यायला. आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर लाईक देखील करा, व्हिडिओ शेअर देखील करा. आणि कबड घ्यायचं असेल तर लिंक दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना नमस्कार आणि पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच भेटूया. बाय.